हॅलो, आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन चॅप्टर पाहतो आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस पाहिलेली होती आणि ट्रान्स्क्रिप्शनचा अर्थ आपण पाहिलेला होता कॉपिंग. कॉपिंग म्हणजे काय? तर फक्त कोड कॉपी केला जातो. mRNA कोड स्वतःकडं घेतं, जो काही कोड DNA जीन्सनं सांगितलेला आहे कोड, आणि तो कोड कशासाठीचा आहे? प्रोटीन सिंथेसिससाठीचा कोड आहे. तो कोड काय केला जातो? कॉपी केला जातो. mRNAकडं तो कोड आता आहे आणि mRNA आता तिथून बाहेर पडलेला आहे. ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमधून तो बाहेर पडला आहे. पुढं काय होतं मग? तर ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसनंतरची प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, आणि ती प्रोसेस आपण पाहणार आहोत. तर मी जसं म्हटलं तसं mRNA आता त्या ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमधून बाहेर पडला आहे. ही समजा माझी mRNAची अशा प्रकारची एक स्ट्रीप आहे. तर काय होतं या mRNAचं? तर हा mRNA सायटोप्लाझममध्ये येतो. mRNA कम्स टू सायटोप्लाझम आणि त्याच्याकडे काय आहे? कोडेड मेसेज आहे. इट हॅज कोडेड मेसेज. कोणाकडून आणलाय त्यानं? ब्रॉट फ्रॉम DNA. ओके, mRNA हॅज कोडेड मेसेज ब्रॉट फ्रॉम DNA. आता याच्याकडे कसला कोड आहे? तर आपण म्हटलं की प्रोटीन सिंथेसिसचा कोड आहे. पण प्रोटीन्स कशापासून बनतात? तर अमायनो ॲसिड्सपासून बनतात. ओके, म्हणजे हा कोड जो असतो तो खरं पाहिलं तर अमायनो ॲसिड्स कोणते कोणते लावायचे याच्यासाठीचा कोड असतो. आपल्याला हे माहिती आहे की कुठलंही प्रोटीन जे आहे ते सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्सपासून बनतं. करेक्ट? सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितले की 1, 2, 3 असे अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स लागला की आपल्याला प्रोटीन मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे अमायनो ॲसिड्स जे आहेत, कुठलं अमायनो ॲसिड लावायचं याचा कोड या mRNAकडे आहे. तर मग हा कोड लावला कसा जातो, यूज कसा केला जातो ते आता आपण पाहणार आहोत. सो each अमायनो ॲसिड हॅज अ कोड फॉर इट्स सिंथेसिस. प्रत्येक अमायनो ॲसिडचा एक कोड आहे. कुठलं अमायनो ॲसिड आणायचं याच्यासाठीचा एक कोड आहे. आणि हा कोड कशापासून बनला आहे? दिस कोड इज मेडअप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. ओके, सो या स्ट्रीपमध्ये तुम्हाला दिसतात हे सगळे न्यूक्लियोटाइड्स. तर यातल्या प्रत्येक न्यूक्लियोटाइडचं 3 पार्ट्स जे आहेत ते कुठल्या तरी अमायनो ॲसिडचा कोड आहे. हे 3चा सिक्वेन्स जो आहे, म्हणजे सपोज हा AUG आहे. आता हा स्टार्टिंग सिक्वेन्स आहे सोडा, पण हा सपोज UUU आहे, ट्रिपल यू घेतला आहे आपण तो. तर तो काय आहे? कसला आहे? तर अमायनो ॲसिड कोणता आणायचं हे सांगणारा कोड आहे हा. ओके, हा कोड आपल्याला सांगतो की कुठलं अमायनो ॲसिड आणायचं. ओके, आणि हे 3चं आहे म्हणून याला असं म्हटलं जातं ट्रिपलेट कोडॉन. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. पेयर म्हणजे 2च्या गोष्टी आपण एकत्र घेतल्या तर त्याला आपण पेयर म्हणतो. तसं ट्रिपलेट म्हणजे 3 गोष्टी एकत्र आहेत म्हणून याला ट्रिपलेट म्हटले. सो ट्रिपलेट कोडॉन. It is a code which tells us which amino acid we have to use in the sequence. कुठलं अमायनो ॲसिड घेऊन यायचं हे आपल्याला सांगतं. मग पुढं काय होतं? एक तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हा mRNA जो आहे याच्यामध्ये thousands ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स आर प्रेझेंट. ओके, सो mRNA consists of thousands of ट्रिपलेट कोडॉन्स. आणि ते काय करतात? दे टेल द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स टू सिंथेसाइज प्रोटीन तयार करण्यासाठी अमायनो ॲसिडचा कोणता सिक्वेन्स असावा हा त्या पूर्ण mRNAकडे असतो. ओके, आता मग पुढं प्रोसेस कशी होते? तर पहिलं तर आपण इथं बघितलेलं आहे mRNA कम्स टू सायटोप्लाझम. मग पुढं काय होतं? नाऊ रायबोझोम अटॅचेस
टू mRNA. इथं बघा ही प्रोसेस दाखवलेली आहे मी. हा जो मागचा पार्ट जो आहे ना, हा काय आहे, रायबोझोम आहे. आणि हा रायबोझोम कशाला अटॅच होतो, तर ह्या mRNAला अटॅच होतो. मी इथं लिहून ठेवतो हवं तर. हा आपला जो बॅकग्राऊंड सारखा पार्ट दिसतोय तो आहे आपला रायबोझोम और रायबोझोमल RNA असंही म्हटलं जाईल. आणि हा आपला आहे mRNA. ओके, हे काय होतात, अटॅच होतो. आता या mRNAच्या स्ट्रीपवर जो काही सिक्वेन्स सांगितलेला असतो, या mRNAच्या सिक्वेन्सनुसार mRNAच्या सिक्वेन्सनुसार tRNA अमायनो ॲसिड येऊन जोडतो, अमायनो ॲसिड घेऊन येतो. म्हणजे काय होतं बरं, तर हा mRNA इथं रायबोझोमल RNAला अटॅच झाला की tRNA जो सायटोप्लाझममध्ये फिरत असतो, इथं tRNA आहे बघा एक, तर तो tRNA जो आहे तो या सिक्वेन्सनुसार गरजेचं असलेलं अमायनो ॲसिड आणतो. आता हे कसं घडवून आणलं जातं, तर याचं स्ट्रक्चर या tRNAमध्ये आहे. तर हा tRNA आहे आपला. tRNAचं बघा, याला आपण टेल पार्ट म्हणूयात. हे प्रॉपर सायंटिफिक नेम नाही आहेत, आपल्या माहितीसाठी आपण आत्ता बोलतो. आणि ह्याला हेड पार्ट म्हणूयात. ओके, तर टेल पार्टला आणि हेड पार्ट, तर या टेल पार्टला काय आहे माहिती आहे का, तर अँटीकोडॉन आहेत. अँटीकोडॉन म्हणजे काय, आता उदाहरणार्थ इथं आपल्याकडे AUG हा सिक्वेन्स आहे. तर या AUGचा आपल्याला, म्हणजे हे जर आपलं कुलूप असेल तर याची एक किल्ली पाहिजे आपल्याला, त्याचा एक अँटीकोडॉन पाहिजे आहे. तो म्हणजे असतो की ह्या एला आपण काय घेतो, टी, बरोबर, पण RNAमध्ये टी नसतो आपल्या, सो यू घेणार आपण. यूला काय घेतो, ए घेणार, आणि जीला काय घेतो आपण, सी घेतो. तर हा काय झाला, अँटीकोडॉन झाला. म्हणजे काय, जर तुमच्या सिक्वेन्समध्ये AUG हा कोड असेल तर ज्या RNAकडे UAC हा अँटीकोडॉन आहे तो RNA इथं येऊन अटॅच होणार. हे RNAचं स्ट्रक्चर दिसतंय, हा अँटीकोडॉन आहे इथं. आणि या tRNAच्या डोक्यावर काय असतं, या हेड पार्टला असतात, ते म्हणजे अमायनो ॲसिड. त्याच्या हेड पार्टला असतात अमायनो ॲसिड. सो प्रोसेस कशी होती आहे, तर mRNA रायबोझोमला येऊन अटॅच झालेला आहे, राईट. आणि सिक्वेन्सनुसार आता ते काय करता आहेत, जोडायला सुरुवात करतायत. आणि हे अमायनो ॲसिड्स जोडण्यासाठी अमायनो ॲसिड घेऊन कोण येतं, तर tRNA ब्रिंग्स द अमायनो ॲसिड्स. हीच प्रोसेस आपण बघूयात. आता उदाहरणार्थ बघा, इथं पहिली स्टेप आहे आपल्याकडे. ओके, इथे ओके. तर आता या स्टेपमध्ये बघा, एक अमायनो ॲसिड मी जॉईन करून दाखवलेला आहे. तर tRNA येतो आणि इथं अमायनो ॲसिड जॉईन करतो. इथे बघा कोड काय आहे आपला, AUG कोड होता. या एला ऑपोजिट असतो, तो यू अटॅच होतो. यूला ए ऑपोजिट अटॅच होणार आणि जीला सी ऑपोजिट अटॅच होणार. म्हणजे ज्याच्याकडे UAC अँटीकोडॉन आहे तो RNA येऊन इथं बसणार आणि त्याच्यावरचं जे अमायनो ॲसिड असेल तेच आपल्याला गरजेचं अमायनो ॲसिड असतं प्रोटीन तयार करण्यासाठीचं. ओके, पुढं आता मग काय होतं, तर इथं हे पहिलं जॉईन झालं की दुसरं पण इथं येऊन थांबलेलंच असतं, दुसरं पण इथं आलेलं असतं. मग हे दुसरं जे अमायनो ॲसिड आहे ते इथं येणार. या स्टेपमध्ये बघा आलं, इथं आल्यानंतर जोडलं गेलं, पण लगेच जोडलं जात नाही. इथं काय केलं जातं, प्रूफ रिडिंगची प्रोसेस केली जाते. प्रूफ रिडिंग म्हणजे काय, तर इथं कोड काय आहे माझ्याकडं, यू म्हटल्यानंतर अँटीकोडॉन काय पाहिजे, ए आहे का इथं, नाही. मग असं असेल तर ते जे tRNA जो आलेला आहे तो काढून टाकला जातो आणि ए ज्याच्याकडं अँटीकोडॉन आहे असा tRNA जॉईन केला जातो आणि त्याच्यावरचं अमायनो ॲसिड पण त्याच्यासोबत इथं येऊन जॉईन होतं. ओके, नंतर पुढच्या स्टेपमध्ये पण काय केलं जातं, हे जेव्हा होत असतं तेव्हा ही जी खालची mRNAची पट्टी आहे तो जॉईन झालं की बघा इथं काय आहे, इथं mRNAची ही स्ट्रीप आहे आपली, इथं tRNAच्या डोक्यावरचं हे अमायनो ॲसिड इथं बसलं. पुढच्या स्टेपला काय होतं, हे अमायनो ॲसिड असं वरच्या बाजूला सरकतं आणि आपलं जे इथं जे अमायनो ॲसिड होतं ते इथं येऊन थांबलं. ओके, कळतंय, म्हणजे इथं एक स्टेपनं काय होतंय, अमायनो ॲसिड
पुढं जात राहते आणि त्यांची आता बघा इथं चेन तयार होणार. पुढचं अमायनो ॲसिड आलेलं आहे ते इथं बसणार आणि हा जो TRNA आहे तो पुढं ढकलला जाणार. हा TRNA पुढं ढकलला जाईल. हे अमायनो ॲसिड आता आणखी पुढच्या सिक्वेन्समध्ये जाईल. दिसतंय ही पुढची चेन तयार झाली. ठीक आहे. सो अशा प्रकारे चेन तयार होत जाते आणि ही चेन तयार होत असताना काय होत असतं, ही स्ट्रीप पुढं पुढं जात राहते. ही जी mRNAची स्ट्रीप आहे ती पुढं 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 जात राहते. ही जी मूव्हमेंट आहे mRNAची, या मूव्हमेंटला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. या मूव्हमेंटला काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. ओके. सिक्वेन्स लक्षात आला. काय होतं आहे, पहिल्यांदा तर mRNA जो आहे तो सायटोप्लाझममध्ये येतो आहे. mRNA सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर तो रायबोझोमल RNA किंवा रायबोझोमला अटॅच होतो आहे. त्याच्यानंतर पुढं TRNA जो आहे तो या कोडनुसार त्याचा अँटीकोडॉन जो असेल तो TRNA इथं अमायनो ॲसिड्स घेऊन येतो आणि अमायनो ॲसिड्स इथं जोडले जातात एक एक करून. दिसत आहेत इथं जोडले गेलेले आहेत. हे बघा इथं कनेक्शन झालं. त्याच्यानंतर पुढचं अमायनो ॲसिड आलं, प्रूफ रिडिंग केलं जातं, बरोबर असेल तर ते पण इथं जोडलं जातं आणि अशा प्रकारे इथं चेन तयार झालेली दिसते. सो अशी जी चेन असते या चेनलाच आपण काय म्हणतो? प्रोटीन म्हणतो. काय म्हणतो? प्रोटीन म्हणतो. आणि ही प्रोसेस होत असताना ही स्ट्रीप इकडे मूव्ह होत असते. या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन ही प्रोसेस म्हणत असतो. सोपं आहे. पण मग या सगळ्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन का म्हटलंय बरं? या प्रोसेसला ट्रान्सलेशन का म्हटलंय बरं? तर विचार करा. आत्ता आपण जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं होतं पहिल्या प्रोसेसला, तेव्हा काय झालं होतं? आपण न्यूक्लिओटाइड्स टू न्यूक्लिओटाइड्स अशाच भाषेत खेळत होतो. करेक्ट. आपल्याकडे DNA पण न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स होता, mRNA पण न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे. पण इथं मात्र काय झालं बघा, mRNA न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स होता आपला त्याच्याऐवजी आता आपल्याकडं अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे. राईट. अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे ज्याच्यातून आपण आता काय करतोय? प्रोटीन तयार करतो आहोत. म्हणजे आपली भाषा बदलली. थोडक्यात काय झालं? न्यूक्लिओटाइडमधून आता आपण अमायनो ॲसिडच्या भाषेमध्ये आलो. दिसतंय हा सिक्वेन्स आधी आपल्याकडं mRNA कुठला होता? न्यूक्लिओटाइड्सचा होता. AUGCT हे आपले न्यूक्लिओटाइड्स होते. सॉरी, टी येत नाही आहे RNAमध्ये. ते आता कशामध्ये आलेले आहेत? मिथिलीन. हे जे काही अमायनो ॲसिड आहेत आपले, या अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये आपण आता बोलायला लागलेलो आहोत. म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं? ट्रान्सलेशन प्रोसेस म्हणायचं. आता ही प्रोसेस जी असते या प्रोसेसमधूनच आपण प्रोटीन सिंथेसिस करतो आहोत. प्रोटीन सिंथेसिसचा हा कोर पार्ट आहे. दोन प्रोसेसेस कुठल्या कुठल्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत? ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. इझी प्रोसेसेस आहेत. करेक्ट. आणि हे होत असताना ट्रान्सलोकेशन प्रोसेससुद्धा होत असते. रायबोझोम मूव्ह होत असतो. सॉरी, mRNA मूव्ह होत नाही. मूव्हमेंट ऑफ रायबोझोम आहे. मूव्हमेंट ऑफ रायबोझोम. आणि कशी होतीये ती? एक ट्रिपलेट कोडॉननं पुढं सरकतोय. बरोबर ना? इथे UUU होता. इथं पुढे बघा मध्ये कोण आला? GGC. एका ट्रिपलेट कोडॉननं तो पुढं गेलेला आहे. याला म्हणतो आपण ट्रान्सलोकेशन. पण इम्पॉर्टंट प्रोसेसेस कोणत्या आहेत आपल्याला? या 3 लक्षात ठेवायच्या आहेत. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता हे तुम्ही बघताय याच्यामध्ये काय होतंय? कॉपी होतोय कोड. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केला जातोय? कोड ट्रान्सलेट केला जातोय कोड. ही कॉपिंगची प्रोसेस असते. ही ट्रान्सलेशनची जी प्रोसेस असते याच्यामधूनच आपल्याला रिप्रोडक्शन करता येतं. आपण जे जनरेशनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतो की डोळे कसे असावेत, केस कसे असावेत, म्हणजे आपली जी हेरिडिटिकल इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफर होत असतं. रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर स्वतःसारखा एक दुसरा सजीव निर्माण करणे असं आपण म्हणतो. तर ही माहिती दिली पाहिजे ना, आधीचा सजीव कसा आहे, ही माहिती पण अशाच प्रोसेसमधून जात असते. पण हे होत असताना जर काही एरर आला, म्हणजे उदाहरणार्थ या GGCच्या ऐवजी वेगळाच कुठला तरी कोड कॉपी झाला
ओके, किंवा mRNAच्या सिक्वेन्समध्ये एखादा वेगळाच कोड आलेला असेल, कॉपीची प्रोसेस नीट झालेली नसेल, ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस नीट झालेली नसेल, तर काय होणार आहे, इथं वेगळंच अमायनो ॲसिड लागणार कुठलं तरी, आणि वेगळं अमायनो ॲसिड लागलं की वेगळं प्रोटीन तयार होणार, मग आपल्या डोळ्यांचा रंग बदलतो, बरोबर आहे, केसांचा रंग बदलण्याची शक्यता असते, बरोबर. मागच्या वर्षी तुम्ही शिकला हेरिडिटिकल चेंजेस कुठले कुठले आहेत, तर हे जे हेरिडिटिकल चेंजेस आहेत ते या प्रोसेसमध्ये सिक्वेन्समध्ये काही चेंज झाल्यामुळे होतात, आणि यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन असं पण म्हणतो. याला काय म्हणतो, म्युटेशन. सो समटाइम्स न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन अँड दॅट कॉजेस मायनर चेंजेस इन इन्फॉर्मेशनमध्ये असलेले चेंजेस म्हणजेच म्युटेशन असतं. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. म्युटेशन हे मोस्ट ऑफ काही वेळेस मायनर असतात, काही वेळेस मेजर असतात, काही वेळेस अनहार्मफुल असतात, फारसं त्यांना काही फरक पडत नाही, पण काही वेळेस मात्र त्याच्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर्ससुद्धा होऊ शकतात, जसं की सिकल सेल ॲनिमिया, आणि मागच्या वर्षी पण तुम्ही काही जेनेटिक डिसऑर्डर स्टडी केलेलेच आहेत. ओके, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, हा म्युटेशन नावाचा जो पार्ट आहे, हा म्युटेशन पार्ट जो आहे तो आपल्या इव्होल्युशनमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट ठरतो. ओके, सो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आणि आत्तापर्यंतचा पार्ट समजलेला असेल. पुढच्या लेक्चरपासून आपण इव्होल्युशन म्हणजे काय याची चर्चा करायला सुरुवात करणार आहे. थँक्यू.